विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. तुम्ही पाहता तुमच्या आवडीचा स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. यामध्ये आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 6.4 अभ्यासणार आहोत. घटक आहे वर्ग, वर्गमूळ व घन आणि घनमूळ. हा घटक या ठिकाणी या घटकातील स्वाध्याय 6.4 आपण अभ्यासणार आहोत नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील. चला, त्यातील विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे? स्वाध्याय 6.4 मधील पहिला प्रश्न पहा. जर 135 गुणिले 25 बरोबर 3375 तर घनमुळामध्ये 3 दशांश चिन्ह 3375 बरोबर किती? म्हणजे काय आहे? घनमुळामध्ये 3 दशांश चिन्ह 375 बरोबर किती? तर आता हे काय आहे? घन 1 2 3 अंक सोडून दशांश आहे. म्हणजे या ठिकाणी हा कितीचा घनमूळ आहे? तर पहा, 3375चे जर अवयव पाडले म्हणजे एकच स्थानी 5 असणाऱ्या संख्येचे ह्याचं येणार नाही, ह्याचं येणार नाही. आता ह्या दोन्हीपैकी मग आता तोंडी उत्तर येते आपल्याला. दोन्हीपैकी जर म्हणलं हे आपण 0.15 जर म्हणलं, ह्याच्या घनमुळामध्ये 6 अंक सोडून दशांश येते. 1 2 3 4 5 6 इथं दशांश येते. इथं दशांश कधी येतं? हे 1.5 गुणिले 1.5 हे जर केलं तर इथे येते. म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. तरी पहा, 5 आपण भाग घालू. 5 × 30, 3 उरले 37 झाले. 5 × 35, 2 उरले. 5 × 5 = 25. परत 5 × 5 = 5, 2 उरले. 27 झाले. 5 × 5 = 25. परत 5 × 5 = 25. परत 5 × 5 = 15 आणि 5 × 30, 3 उरले. 37 झाले. 5 × 7 = 35. 5 × 7 = 30, 3 उरले. 5 × 7 = 35, 2 उरले. 5 × 5 = 25. 5 × 1 = 5, 1 उरला. 17 झाले. मग इथं 17 झाल्यावर 5 × 3 = 15, 2 उरले. 5 × 5 = 25, 5 × 2 = 10, 3 उरले. 5 × 7 = 35, 3 × 9 = 27, 3 × 3 = 9, 3 × 1 = 3. इथं आपल्याला काय? या 3च्या जोडीमधून 1 घ्या 5, या 3च्या जोडीमधून 1 घ्या 3, म्हणजे हे 15, म्हणजे 1.5 हे उत्तर येते. कसं आहे माहिती आहे का? दिलेल्या एखाद्या संख्येचा जर घन काढायचा असेल तर त्या संख्येमध्ये 1 अंक दशांशाच्या पुढे असेल तर घन संख्येमध्ये 3 अंक येतात दशांशाच्या पुढं. आणि त्या संख्येमध्ये जर दशांशाच्या पुढं 2 अंक असतील तर त्याचे तिप्पट होतात. 3 × 2 = 6 होतात. तिथं घनसंख्येमध्ये 6 अंक सोडून दशांश येतात. पुढचा प्रश्न काय पहा. घनमुळामध्ये 0.0040996 अधिक घनमुळामध्ये 5.832 बरोबर x. तर आपल्याला वर्गमुळामध्ये x बरोबर किती काढायचे? तर काय करा, 1 2 3 4 5 6 अंक सोडणार. म्हणजे मूळ ह्याच्यामध्ये ह्या ज्या संख्येचा घन आहे त्या संख्या 2 अंक दशांशाच्या पुढे आहेत. बरोबर आहे. इथं 3 आहेत. मग काय करा, ह्याचा आपण हे 4096चे अवयव पाडा. 2 × 2 = 4, 0, 2 × 4 = 8, 1 उरला. 2 × 8 = 16, 2 × 1 = 2 0, 2 × 2 = 4, 2 × 4 = 8. परत 2 2 × 5 = 10, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. परत 2 2 × 2 = 4, 1 उरला. 2 5 = 10, 1 उरला. 2 × 12. परत 2 2 2 1 = 2, 2 × 2 = 4, 1 उरला. 2 8 = 16. परत 2 2 2 × 12, 2 × 4 = 8, 8 हे सॉरी 8 नाही 4 घेऊ आपण. 4 1 = 4, 2 उरले. 4 6 = 24. परत 4 × 4 = 16 आणि परत हे 4 1 = 4.
इथं काय झालं, हे तिन्हीपैकी एक, हे दोन, या तिन्हीपैकी एक दोन, आणि या चार तीनच्या जोड्या त्याच्यापैकी एक, म्हणजे काय होईल, 4 दुनी 8, 8 दुनी 16. आता हे कशाचा घन आहे, 16. मग 6 अंक सोडून आहे 1 2, म्हणजे हा दशांश इथे येईल, 0.16चा घन आहे एवढा, अधिक. आता हे सोडवा, 5832, इथं आपण 5832चा आपण अवयव पाडू, 2 न भाग जातो, बेदुनी 4, 1 उरला, 92 18, बे 1 बे 1 उरला, बे सकम 12, इथं 1 आहे, बे 1 बे, बे चोक 8, 1 उरला, 11 झाले, बे पंचे 10, 1 उरला, बे 8 16, परत बे 7 14, बे दुनी 4, 1 उरला, 92 18, 7 ह्याला 9 न भाग घालू आपण, 9 8 72, 9 1 9, 9 9 81, 9 9 81. आता इथं काय झालं, हे 2 2च्या 3 जोड्या 3 आहेत, मग त्याच्यापैकी एक, आणि या 9च्या 3 जोड्यामधून एक, म्हणजे हे 9 दुनी 18, हे काय आहे 2 गुणिले 9, म्हणजे हे 18. मग आता इथे 1 2 3 अंक सोडून आहे, म्हणजे हे दशांश इथे येणार, म्हणजे 0.16 अधिक 1.8, हे 0, इथं काहीच नाही म्हणजे 0, ह्यांची बेरीज करा, 6 9.1, म्हणजे हे काय 1.96. मग आता ह्याचं वर्गमुळामध्ये हे कशाचा वर्ग आहे, 196, 1.4चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे, 1.4, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, पी बरोबर 712 वर्गमुळामध्ये 3136 भागिले 12, तर घनमुळामध्ये पी बरोबर किती. आपल्याला पीची किंमत एवढी दिली आहे आणि ती घनमुळामध्ये पी किती काढायचं आहे. काय करा, हे 3136 कशाचा वर्ग आहे हे शोधा अगोदर. 2 न भाग जाते, बे 1 बे 1 उरला, बे पंचे 10, 1 उरला, बे सकम 12, 1 उरला, बे 8 16, बे 7 14, 1 उरला, बे 8 16, बे चोक 8, बे त्रिक 6, 1 उरला, 92 18, बे दुनी 4, बे 1 बे 1 उरला, 92 18, 1 उरला, बे सकम 12, 92 18, 1 उरला, बे 8 16, बे चोक 8, 1 उरला, 92 18, 7 7 49, 7 1 7. ह्या दोन्हीपैकी एक घ्या, ह्या दोन्हीपैकी एक घ्या, ह्या दोन्हीतून एक घ्या, ह्या दोन्हीतून एक घ्या, म्हणजे बे दोन्ही 4, 4 दुनी 8, हे 7 आहे, बे दोन्ही 4, 4 दुनी 8, 8 7 56, ह्याचं वर्गमूळ काय आलं, 56 आलं, म्हणजे हे 712 अधिक 56 भागिले 12, करा बेरीज ह्याची, 2 आणि 6 8, 5 आणि 1 6, 768 भागिले 12, 12 1 12, 12 सकम 72, 12 सकम 72, 4 उरले 48 झाले, 12 चोक 48, का आलं 64. म्हणजे इथं आपल्याला हे घनमुळामध्ये 64 घ्यायचे, ही पीची किंमत आहे ही, तर मग आपल्याला घनमुळामध्ये 64 म्हणजे 4चा घन आहे 64. उत्तर काय आलं 4, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. उत्तर काय आलं 4, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, घनमुळामध्ये, आता पहा, ह्या घनमुळामध्ये 24,336 त्याचं काय आहे, 1/2 घात आहे. 1/2 घात म्हणजे त्याचा ते वर्गमूळ आहे आणि त्याच्यामध्ये 60. मग 24,336चा आपण काय करू, हे 24,336चा अगोदर वर्गमूळ काढू. बे 1 बे, बे दुनी 4, बे 1 बे 1 उरला, बे सकम 12, 1 उरला, बे 8 16, बे सकम 12, बे 8 16, बे चोक 8, बे त्रिक 6 0, बे चोक 8, बे दुनी 4, परत बे 1 बे 1 उरला, बे पंचे 10, बे दुनी 4, बे 1 बे, बे 1 बे 1 उरला, बे पंचे 10, बे दुनी 4, बे 1 बे. तर 6 आणि 3 9, 3 न भाग जाते, 3 5 15, 3 7 21, 507 आलं, परत 3 न भाग जाते, 3 दुनी 6, हे 3 1 3, 2 उरले, 3 संग 18, 2 उरले, 3 9 27, हे 13 न भाग जाते, 13चा वर्ग आहे. मग काय करा,
ह्या दोन्हीतून 1 2 घ्या, ह्या दोन्हीतून 1 2 घेतला, हे दोन्हीतून 3 घेतला आणि इथं 13 घेतला. काय झालं? बेदोनी 4, 4 त्रिकम 12, 12 गुणिले 13, 12 त्रिक 36ला 6, हातचे आले 3, 12 1 12, 12 आणि 3 15. म्हणजे का आहे पहा, हे घनमुळामध्ये ह्याचं वर्गमूळ काढलं, हे 1/2 म्हणजे हे त्याचा वर्गमूळ आहे 1/2. मग किती आलं ते? 156चा वर्ग आहे, 156 अधिक 60. मग हे घनमुळामध्ये बेरीज करा, 6 आणि 15 आणि 6 21, 216. 216 कशाचा घन आहे? 6चा. उत्तर काय येईल? 6. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. घनमुळामध्ये पुन्हा घनमूळ आहे 0.216 आणि हे चौकोनाचा काय आहे? 6वा घात आहे आणि चौकोनाचा 6वा घात आहे. मग आता एक 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 आपण सगळ्यात मधलं अगोदर घनमूळ काढून टाकू. सगळ्यात मधलं घनमूळ काढू. हे चौकोनामध्ये इथं घनमूळ हे 216 म्हणजे 0.6 गुणिले 0.6 गुणिले 0.6 म्हणजेच हे 0.216 येते. मग हे कशाचं आहे? 0.6. घनमुळामध्ये 0.6 त्याचा घात कितवा आला? 6वा आला. त्याचा घात कितवा आला? 6वा आला. मग आता आपण असं करू शकतो का ह्याला? आता पहा या ठिकाणी आपण काय करू? मागच्या प्रश्नामध्ये आपण 1/2 होता एखाद्याचा पॉवर किंवा घात, तसं इथं आपण काय करू? हे 0.6 ह्याचं घनमूळ आहे म्हणजे ह्याचा पॉवर 1/3 करू. म्हणजे हे घनमुळामध्ये 0.6 आणि या चौकोनाचा 6वा पॉवर म्हणजे एचा m-वा घात आणि कंसाचा n-वा घात बरोबर एचा m-वा गुणिले n-वा म्हणजेच एचा m-n-वा घात होत होता. म्हणजे हे पॉवर हे 0.6चा पॉवर हे आहे आणि या पूर्ण कंसाचा पॉवर आहे. पॉवरचा पॉवर म्हणजे काय होईल? हे आता 0.6 त्याचा पॉवर 1/3 गुणिले हे 6 ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1. आता इथं काय होईल? हे 0.6 हे 3 1 3 3 2 6 काय आलं? 2 1 2 1 म्हणजे 0.6चा दुसरा घात. दुसरा घात म्हणजे वर्ग 6 36 36 म्हणजे हे काय होणार? 0.6 गुणिले 0.6 36 2 अंक सोडून दशांश म्हणजे इथे येणार हे 0.36. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? प्रश्न क्रमांक 6 घनमुळामध्ये 4913 अधिक घनमुळामध्ये 9261 बरोबर x. म्हणजे ह्या दोघांच्या घनमुळाची बेरीज केली की x येते. परत हे x चा वर्ग करायचे. तर हे कशा कशाचे घनमूळ आहेत हे अगोदर आपण काढून पाहू. कशा कशाचे घनमूळ आहेत हे? तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय करू आपण? 4913 हे 4913 ह्याचे आपण अवयव पाडू. 9 4 13 आणि 1 14, 14 आणि 3 17. 7 न भाग जाते का ह्याला? किंवा हे 8 न भाग जाते का? 4913 कशाचं घनमूळ आहे? आता हे 913 म्हणजे 13चं घनमूळ आहे का? हे 13चा वर्ग 169 गुणिले 13. 13 9 17 7 येते. 3 एकक स्थानी 3 असेल तर 7 येते आणि 7 असेल तर 3 म्हणजे 17चं येते का? 189 गुणिले 17. 17 9 53 3 हातचे आले 15. 17 8 136. 136 आणि 10 146. 146 आणि 5 151ला 1 हातचे 15. 17 1 17. 17 1 17. 17 आणि 10 37 आणि 5 42 होते. हे 27 आणि 5 32 होते. हे म्हणजे हे कितीचा घन आहे हा? पहा हे 17 न भाग जाते ह्याला. 17 1 17 2 34.
17 दुनी 34, किती उरले? 17 उरले. पुन्हा 49 मधून 34 गेले, 15 उरले, 151 झाले. 17 8 36चे, 17 9 17 8 36चे, 151 मधून 136 गेले, 15 उरले, 17 9 53चे, परत 17 भाग जातो, 17चा वर्ग आहे हा, 17 1 17. म्हणजे हा काय आहे? हा घनमुळामध्ये 4913 जे आहे ह्याचं काय येते? घनमूळ 17 अधिक घनमुळामध्ये 9261, ह्याचं घनमूळ किती येते पाहू. 9261. ह्याला 7 भाग जाते का? बघा जाते. 7 1 7, 2 उरले, 22 झाले, 7 3 21, 1 उरला, 16 झाले, 7 2 14, 2 उरले, 7 3 21, परत 7 1 7, 6 उरले, 62 झाले, 7 8 56, 6 उरले, 7 9 63, 7 9 63, परत 7 7 2 14, 4 उरले, 7 7 49, 3 3 27, 3 3 9, 3 1 3. का आलं? ह्या 3 7 पैकी 1 घ्या आणि या 3 3 पैकी 1, 3 7 21. म्हणजे ह्याचं घनमूळ काय आलं? 21 आलं. मग या दोघाची बेरीज करा. 7 1 8, 2 1 3, 38. ही एक्सची किंमत 38 मिळाली. पण आपल्याला काय म्हणले? देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे या 38चा काय करायचे आपल्याला? वर्ग करा म्हणले. मग 38चा वर्ग, 38 गुणिले 38, 8 8 64ला 4, हातचे 6, 8 3 24, 24 आणि 6 30. आता एकक स्थानी 4 येत आहे, इथं 6, हे तर येणारच नाही. परत आणखी 3 8 24ला 4, हातचे 2, 3 3 9 आणि 2 11, 4 4 4, 1444. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते उत्तर? 1444. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 12चा घन गुणिले 15चा घन छेदामध्ये 4चा घन, 4चा घन गुणिले 5चा घन भागिले 27/6 बरोबर किती? तर पहा, आपण या ठिकाणी काय करू? हे 12चा घन म्हणजे 12 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 15चा घन म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15 छेदामध्ये 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 5चा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5, हे भागिलेचं गुणिले 6/27. कळालं का? भागिलेचं गुणिले केलं. 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 1 4, 4 त्रिकम 12, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15. आता काय आलो? हे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 गुणिले हे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 27 गुणिले 6/27. ह्याचा छेद काहीच नाही, मग 1. हे 27 कटलं, हे 27 कटलं, काय राहिलं? 27 गुणिले 6, 27 5 35चे, 27 सख्ख 62चे किंवा 6 7 42ला 2, हातचे 4, 6 2 12 4 16, 162 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1. चला पुढचा आणि शेवटचा 8वा प्रश्न काय आपल्यासाठी पाहू. पुढचा आणि शेवटचा 8वा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पहा, पुढचा आणि 8वा प्रश्न काय आहे? वर्गमुळामध्ये घनमुळ आहे 1728 अधिक हे घनमुळामध्ये 13824. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचे? हे 1728चं आपण आतल्या अगोदर काय करू? घनमूळ काढून घेऊ. आतले काय करू आपण? घनमूळ काढून घेऊ. त्याचे 1728चा घनमूळ काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचं 13824चं घनमूळ काढून घेऊ. पहा, ही 1728 2 न भाग घाला, 2 8 16, 1 उरला, 2 सखम 12 आणि 2 चौक 8, परत 2 न, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 1 2 1 उरला, 2 सखम 12. आता 6 न भाग जातो, 6 त्रिक 18, 6 6 36, परत 6 न, 6 6 36, 6 1 6, या तिन्हीपैकी 1 घ्या
आणि या तिन्हीपैकी एक म्हणजे हे 6 दुनी 12 म्हणजे इथं काय येईल या वर्गमुळामध्ये हे 12 येईल. हे 12चा घन आहे. आणि 13,824 हे 13,824 हे कशाचा घन आहे पहा. बेसकम 12 1 उरला 92 में 18 बे 1 बे बे दुनी 4 हे बेत्रिक 6 बे चौक 8 1 उरला बे पंचे 10 बेसकम 12 बे 1 बे 1 उरला बे सती 14 बे दुनी 4 1 उरला बे 8 16. आता हे 1728 कशाचा घन आहे तर हा 12चा आहे. 12 भाग घाला 12 1 12 5 उरले 52 झाले 12 चौक 48 52 मधून 48 गेले 4 उरले 48 12 चौक 48 144 हे 12 आणि हे 12 म्हणजे या तिन्हीपैकी हे 2 घेतलं आणि या तिन्हीपैकी हे 12 घेतलं. 12 दुनी 24 हे कशाचा घन आहे 24चा घन आहे. मग घनमुळामध्ये बेरीज करायचे हे वर्गमुळामध्ये या दोघाची बेरीज करा 36. उत्तर काय येतं दादा 6 हे उत्तर येते. काय येते उत्तर 6. अशा प्रकारे आपले हे प्रश्न संपलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ललिता शिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपले स्वाध्याय 6.4 म्हणजे 6व्या घटकावरील 4ही स्वाध्याय संपलेत. पुढच्या भागामध्ये आपण स्वाध्याय 7 मसावी लसावी एकच स्वाध्याय मोठा आहे तो घेऊ. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.